शिरोली पूर तालुका जुन्नर येथे कोट्यावधी रुपयांची गॅबियन वॉल बांधताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला आहे. ठेकेदारानं नियम डावलून वॉल बांधल्यानं शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झालं आहे. शेतकरी श्रावण दिघे यांच्या म्हणण्यानुसार गॅबियन वॉल आधी डोंगराजवळ आणि गावाच्या वरच्या बाजूला बांधायचे होते, पण ठेकेदाराला दगड वाहतुकीचा खर्च जास्त येईल म्हणून त्याने वॉल गावालगत बांधले. त्यामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला गेला आणि तो शेताकडे वळला. यात दिघे यांच्या टोमॅटो व इतर पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. तहसीलदार, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी येऊन माझ्या शेताची पाहणी करावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा आणि या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी श्रावण दिघे यांनी केली आहे. या घटनेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जुन्नर टाइम्स, शिरोली पूर. मी विठ्ठल श्रावण दिघे, राहणार शिरोली तर्फे कोकणनेर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझं म्हणणं एवढंच आहे, गाव संरक्षणचा भिंत झाली शासनाची, परंतु परिस्थिती अशी का ते पूर्ण पाणी माझ्या क्षेत्रात आल्यामुळं माझं शेतीचं नुकसान झालेलं आहे. ते म्हणजे असं झालं का ठेकेदारानं काय केलं का पूर्ण पाण्याचा लोट जो आहे तो आपल्या क्षेत्रात उडवला गेलं सर्व इकडं शेतीमध्ये, आणि दुसऱ्या शेतकऱ्यांकडून ते बचत झाले, त्याच्या शेतीमध्ये पाणीच गेलं नाही. याच्या अगोदर काय झालं वास्तविक का आतापर्यंत इथून पाठीमागे एवढं पाणी काही माझ्या क्षेत्रामध्ये शेतीमध्ये येऊ शकत नव्हतं वास्तविक. ज्या वेळेस कामाचा सर्वे झाला त्यावेळेस तुम्ही नव्हते का? हो, नव्हतं त्यावेळेस मी नव्हतो, कारण कसं का आपलं क्षेत्र शेजारी आहे आणि हे दुसरं शेतकऱ्याने त्यांनी, आणि वास्तविक हे सर्वे जे आहे ना, हे कामकाज गाव संरक्षण हे पहिलं सर्वे ठेकेदाराने किंवा इंजिनियरने वरती फॉरेस्ट अंग केलेलं होतं. केला होता पहिला इथं वर माथे सपाट जागा आहे, असे इथं वरती माथे असं सपाट, त्या झाडांच्या वर हो झाडांच्या वरती सर्वे झालेलं होतं. नंतर ठेकेदारानं मालका शेती मालकांचं काय झालं आपल्या ग्रामपंचायत ठेकेदार काय झालं ते आपल्याला माहित नाही, पण ते इथं आले. नंतर त्यांनी ते काम इथं चालू केलं. हे पूर्ण वरचं डोंगराचा स्रोत आहे ना पाण्याचा, तो भिंतीला येऊन थांबल्यामुळे पाण्याचा स्रोत आपल्या शेजारी 195 गट नंबर आहे. ते पाण्याचा लोट पूर्ण आपल्या शेतात आल्यामुळे टॅमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नाही हे इकडचं पाणी नव्हतं येत आपल्याला, दुसरं पाणी येत होतं नॅचरल पाणी, म्हणजे निसर्गाचं. भिंत बांधल्यामुळे पाणी आपल्या क्षेत्रात आलं ना, आणि पाण्याचं लोट आल्यामुळे आपल्या टॅमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाणी हे काय इथनं पाणी येते आणि ते पुढे ना तिकडनं पाणी येते. आता ज्या वेळेस वर सर्वे झाला आणि त्याच्यानंतर आता खाली काम चालू झाले, तुम्ही गावच्या सरपंच नाही म्हणलं, बोलले होते का? नाही आपण नाही बोललो काही त्यांना. म्हणलं हा संरक्षण होते आपल्या गावाचं, सगळ्यांचं संरक्षण झालं, त्यामुळे आपण काही कोणाला हरकत घेतली नाही. पण मग आमच्या शेतकऱ्याचं पण संरक्षण करायला पाहिजे होतं ना त्यांनी. तुम्ही कसे म्हणले का वर सर्वे झाला, म्हणजे तुम्हाला कसं माहिती? आम्ही होतो त्यावेळी आम्हाला कल्पना होती वर सर्वे झालेलं. खाली का घेतलं ते ठेकेदाराने किंवा ग्रामपंचायतीनं काय झालं ते आपल्याला नाही कल्पना, पण ते खाली भिंत आली त्यावेळेस. आता तुमचं नुकसान झालंय, आता विचारलं का नाही त्यांना? आम्ही ग्रामपंचायतीला कळवलंय ना, तर ग्रामपंचायत आतापर्यंत कुठली पाहणी केली नाही. तहसीलला अर्ज केलेला आहे आपण. हा, इथून पाणी जाते खाली, हे काय इथून आपलं क्षेत्र लागलं संपूर्ण खाली. भिंतीचा फायदा तर आता शक्यतो नाहीये माझ्या मताने, कारण जागा किती थोडी राहिले, किती संरक्षण करणार आहे ना भिंत, एवढं वरून येते उत्खनन म्हटल्यावर. पहिलं तुमच्या शेतात पाणी येत नव्हतं का? इकडचं पाणी नव्हतं येत, हे आपल्याला पाणी यायचं ते वरून नॅचरल पाणी यायचं फक्त. तुम्ही म्हणताय वरतून भिंत ठरलेली पहिली, हो. मग खाली घेण्याचं कारण काय? कारण मी सदस्याला फोन केला, ते म्हणले गाव संरक्षणासाठी गाव भिंत असते ना ती गावाजवळ असते. म्हणलं ठीक आहे, तुमचं काम चांगलं झालं, पण आमचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय ना. ते म्हणले सदस्य बोलला का आम्ही येतो इथे पाहणी करतो. सरपंच बाईला पण मी कळवलेलं आहे हे संदर्भात. मग त्यांचं काय म्हणणं आलं? ते पण आतापर्यंत कोणीच आलं नाही इथं आमचं क्षेत्र पाहण्यासाठी, नुकसान झाले. येतो म्हणजे ठेकेदार नाही, ठेकेदार आले का ग्रामसेवकला म्हणले आम्ही एकत्र सांगून येतो, कोणीच आलं नाही. तुम्ही संबंधित या विभागाशी संपर्क केला का? नाही, मी तहसीलला पत्र व्यवहार केलेलं आहे. आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आमची. आणि जे पाणी येते ना आपल्या इथून पुढे तरी त्यांनी हे काम करून पाणी दुसरीकडे, म्हणजे पहिल्या मार्गाने जात होतं ना पाणी, त्या मार्गाने लावण्यात यावं. इथनं उडालं, बाकीचं असं सप्लाय होत होते बघा, असं गेलं असं. हे बघा वरच्या बांधावरनं पाणी उडालं पूर्णपणे. हे बघा बाकीचं इथं सप्लाय झालं गेलं. जुनं पाणी इथूनच येत जुनं पाणी फक्त एवढ्या क्षेत्रात यायचं, पण त्या क्षेत्राचं भिंतीचं पाणी आपल्याकडे येत नव्हतं. भिंतीचं पाणी जे आता झालं ना गाव संरक्षण भिंत,
हा कमी प्रमाणात हा यायचं. कमी प्रमाणात नाही म्हणजे ते जर इकडे येतच नव्हते वास्तविक पारमध्ये. फक्त इकडलंच तो माळ रानाचं पाणी यायचं. हे बघा पूर्ण पाणी एकदम आलं अवकाळी झाल्यामुळे असं झालं. हे बघा तिथं पाणी आहे. हे संरक्षण भिंतीचं पाणी येते पूर्ण. हो आपल्या क्षेत्रात आलेलं आहे. हा पूर्ण पूर्ण हा. प्रभाव. हे आपलं क्षेत्र आहे. इकडे टॅमॅटो पीक घेतलेलं आपण. ते पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या पावसामुळे. त्या भिंतीचं पाणी जास्त फोर्स आल्यामुळे. पहिलं संरक्षण भिंतीचं सर्वे वरती फॉरेस्टच्या आणि मालकी हक्काच्या इथे झालता. पण ते ठेकेदाराने त्याच्या फायद्यासाठी किंवा काय त्याचं असेल वाहतुकीचा खर्च, त्यामुळे ते संरक्षण भिंत गावा शेजारी घेतली अजून जवळ. संरक्षण भिंतीमुळे ते पाणी पूर्ण आपल्या क्षेत्रात आलं आणि त्यामुळे आपलं टॅमॅटो पिकाचं सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे. टॅमॅटो पीक आपण 5,000 काडी लावलेले. किती नुकसान झालं असेल तुमचं? तरी 3-4 लाखाचं नुकसान झालं. आज टॅमॅटोला बाजारात 400-500 रुपये कॅरेट. माझं म्हणणं एवढंच आहे का प्रशासनानं येऊन त्वरित माझ्या जे नुकसान झालेले आहे टोमॅटो पिकाचे आतापर्यंत त्यांनी माझी दखल पंचनामा करण्यात यावा. आता आम्ही मरू का जगू, माझं जे इथून पाठीमागं जे आतापर्यंत मी जे शेती करायचो माझं ह्या पिकावरच अवलंबून प्रपंच चालायचं असायचं वास्तविक. परंतु काय झालं का संरक्षण भिंतीमुळं पूर्ण पाऊस माझ्या क्षेत्रात लोटलं गेलं ठेकेदारानं. आता आम्ही काय करायचं, कोणाकडे दात मागायची. तरी मी तहसीलदारला माझा पत्रव्यवहार केलेला आहे. पण आत्तापर्यंत काही शासकीय कुठलाही प्रशासकीय माणूस तिथं आतापर्यंत ग्रामपंचायत असो किंवा तहसीलदार असो माझा काही शेतीची त्यांनी पाहणी केली गेली नाही आतापर्यंत. मला न्याय मिळावा. कमीत कमी 4 ते 5 लाखाची माझी आतापर्यंत नुकसान झालेली आहे. वास्तविक पाहता तुम्ही मार्केटला काय ऐकून असेल आज टोमॅटोचे बाजार काय फुटलेले चाललेले आहेत सध्या. हां मग मी काय करायचं, कोणाकडे दात मागायची. हो चूक म्हणजे गाव संरक्षण वाचवलं त्यांनी ठेकेदारांनी. परंतु परिस्थिती कशी का माझी शेतकऱ्याने काय करायचं ना, शेतकऱ्यांची नुकसान झाली ना. हां पण ठेकेदाराची चूकही म्हणायचं हे वास्तविक. ठेकेदारांनी यावा आणि माझं काहीतरी बुवा त्यांचा बुवा प्रत्यक्ष पाहावं तरी बुवा पंचनामा तरी करण्यात यावा. वास्तविक प्यायला उन्हाळ्यात एवढी परिस्थिती पाणी झाली तरी मी टमाट्याचं पीक वाचवलं गेलं वास्तविक. आणि माझा घर प्रपंच होतं नव्हतं पैसे स्वतःचं कमायचं माझ्या कामाचं त्याने पूर्णपणे भांडवलामध्ये गुंतवलं गेलं. आणि आतापर्यंत मी काय करायचं. आता जर माझ्या जर प्रपंचाला पुढं मिरचीला जर पैसे जर आता नसतील मला होत तर मी काय करायचं ना. हां म्हणजे मग याची काय दखल घ्यायला तेव्हा ना